रिकाम्या खुर्च्या दिसतायत। रात्रीचे वाजलेत 8। सकाळी 10:30 वाजता सुरू झालेला हा जनता दरबार आता 8 वाजता संपलाय। माझ्या ज्या माता भगिनी येतात, सिनियर सिटीजन येतात, हँडिकॅप लोक येतात, डोमेस्टिक व्हायलन्ससाठी त्या महिला येतात, बिल्डरांसाठी विषय असतो, वेगवेगळे विषय येतात आणि त्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं, प्रत्येकाला समजून घ्यायचं असतं, त्यांना त्यांचं म्हणणं सांगायचं असतं आणि त्यांचा आक्रोश, त्यांच्यावर झालेला अन्याय याला वाचा फोडायची असते। आणि हे करता करता दिवस कधी संपतो हे मलाही कळत नाही। नॉनस्टॉप सकाळी 10:30 ते रात्री 8 हा जनता दरबार आता संपलेला आहे। प्रत्येकजण गेलेले आहेत आणि मी आणि माझी टीम आता आणि माझे साथीदार आता हे सगळं वाइंड अप करणार आणि मग त्याच्यानंतर आपलं काहीतरी आम्ही चहा वगैरे पिऊ आणि नंतर आमच्या घरचा प्रवास सुरू होईल। सांगण्याचा उद्देश हाच आहे की एकंदरीत जनता दरबारमधले जे विषय जे येतात ते एवढे भयंकर असतात, लोकांचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत आणि जास्तीत जास्त रोष हा प्रशासनावर आणि पोलिसांवर आहे। हे सगळं बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं, मनाला वेदना होता की नेमकं चाललंय काय, कोणी येतंय, कोणी फसवतोय आणि प्रत्येकाच्या यातना बघितल्यानंतर मनामध्ये एवढी चीड आहे। गेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम बिल्डरवादी करते आहे, लोक फसवत आहेत, पोलिसांची भीती वाटत नाही, पोलिसांना अगदी जुमानत नाही, प्रशासनाला जुमत नाही, कलेक्टरला जुमानत नाही, कोर्टाला जुमानत नाही, लेबर कमिशनरचं ऐकत नाही, माडाचे अधिकारी सर्वसामान्यांचं ऐकत नाही, एसआरएमध्ये रूम भेटत नाही। छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण प्रॉब्लेम एवढे आहे की कोणी सॉल्व्ह करायला बघतच नाही आणि मग तासन तास महिला सिनियर सिटीजन इथे बसून असतात। वाईट वाटतं पण जनता दरबार असाच चालत राहणार.